पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी समोर येते सध्या। आता त्यांनी मागे म्हटलेलं आहे की एखादं कुत्रं जरी गाडी खाली आलं तर राजीनामा मागतात। आता जनाची नाही तर मनाची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं। रोज या सगळ्या गोष्टी होतात। पुण्याचं नाव बदनाम होतं आहे। पुणे आपली एक सांस्कृतिक राजधानी या महाराष्ट्राची। असं असताना पुण्याचं नाव अशा पद्धतीनं समोर येणं ह्या महाराष्ट्राच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे, अपमानास्पद आहे आणि म्हणून राज्य सरकारने याचं काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे। ओके, दुसरं आहे की संजय शिरसाटांनी संजय राऊत यांच्यावरती बोचरी टीका केली आहे की राऊत तुम्हाला बांबू लावला तर त्रास होईल। विषय बांबू लावण्यावर आला। मला वाटतं शिरसाटांसारखी भाषा मला काही येणार नाही, परंतु संजय राऊत साहेबांनी चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र करून तुमची चांगलं जे तुमचं स्ट्राईक रेट आहे सगळ्या तुमची महायुतीचं जे 41 होतं ते 17वर आणलेलं आहे। मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलण्याची फार आवश्यकता नाही। आपल्या संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही बदल्या झाल्या होत्या शिक्षकांच्या, तर त्याच्यावरून काही आक्षेप निर्माण झाले, या संदर्भात काही चर्चा झाली का? बिलकुल, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी केलेली आहे। इथल्या काही प्रशासकीय कारणावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे। मी या संदर्भात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे। आता इथं त्यात बोलण्याचा काही प्रश्न नाही, राज्य सरकारकडेच ते बोलावं लागेल आणि येणाऱ्या अधिवेशनात मी ते बोलणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।